राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव येथे सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे। सोमवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नवीन एसटी बस स्थानकासमोरील शिवरत्न मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली हा नागरी सत्कार करण्यात येणार आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण, कोरेगाव तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, खटाव तालुकाध्यक्ष ज्योतिराम सावंत हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रक आहेत। कोरेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव माने यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शैक्षणिक संवाद सत्रास प्रतिसाद। रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक लोकनेते गुलाबराव माने यांच्या 29व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवारी रहमतपूरमध्ये शैक्षणिक संवाद सत्र झाले। या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संस्थेच्या आवारातील डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास आणि स्वर्गीय गुलाबराव माने यांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी अभिवादन केले। ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे मी शिक्षक वारसदार साने गुरुजींचा आणि श्रीमती मंजिरी निमकर यांचे अशी असावी शाळा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। दोन्ही वक्त्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले। सुनील माने यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागील भूमिका विशद केली। शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी चर्चासत्रात समर्पक उत्तरे दिली। संस्थेचे चेअरमन सुनील माने, सचिव शिवाजीराव माने यांच्यासह आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने पाटील, व्हाईस चेअरमन अशोकराव माने, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य अरुण माने, माजी प्राचार्य पी.जी. भोसले, विकास पवार, रुपेश जाधव, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय तथा हिम्मत माने, खरेदी विक्री संघाचे संचालक विद्याधर बाजारे, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, शशिकांत भोसले, शिवराज माने यांच्यासह कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यावेळी उपस्थित होते। नवीन काय देता येईल, मुलांच्या विकासाचं काय करता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना एक वेगळं त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता। आज या ठिकाणी सन्माननीय कुलकर्णी साहेब एवढ्या त्यांच्या व्यापात मी जवळपास त्यांना बाबूराव शिंदे मी जवळपास 10 दिवस फोन लावत होतो। त्यांचा विदर्भ दौरा सुरू होता। मी सरांना विनंती केली की सर या ठिकाणी मला एकदम परवा कार्यकर्ता म्हणणार नक्की तुमच्या डोक्यात काय आहे, म्हणून माझ्या डोक्यात राजकारण नाही, परंतु मी शिक्षण क्षेत्रातला काम करणारा कार्यकर्ता आहे। आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे हेळसांड झाली त्या हेळसांडीवर त्या ठिकाणी शिक्षकांच्या सेवा साधला पाहिजे, कुलकर्णी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, समाजाला त्या ठिकाणी जागरूक केलं पाहिजे। आणि हे शिक्षण क्षेत्र कसं टिकेल, जर शिक्षण क्षेत्र बंद झालं तर त्या ठिकाणी बहुजन समाजाचं सर्वात मोठं नुकसान की जो खऱ्या अर्थानं शिक्षणासारखा एकच राजमार्ग आहे की सामान्य माणसाला उत्कर्षाची संधी आहे, तो राजमार्ग बंद होणार। त्या ठिकाणी आपण हा राजमार्ग खुला ठेवण्यासाठी काय काय करता येईल ते सगळ्यांनी एकत्र, शेवटी गावामध्ये आमच्या 4 शिक्षण संस्था आहेत, मतभेद आहेत, परंतु आमचे मनभेद नाही नंदुपटी, आपण एकत्र येऊन शेवटी सगळेजण आपण त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करतोय। शेवटी सामान्य मुलाला केंद्रबिंदू मानून काम करतो। जे जे काय चांगलं करता येईल ते आपण शिक्षण क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज या ठिकाणी भाऊच्या पुण्यतिथीनिमित्त अमोल महाराजांनी एक नवीन उपक्रम सुरू केला की आमच्या शाळेमध्ये नवीन AI लॅब सुरू केली की जे AI तंत्रज्ञान त्या ठिकाणी शेतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यायचा इतका मोठा शिरकाव होतोय, त्या विषयी मुलांना आपण भविष्यामध्ये सजग केलं पाहिजे। त्यासाठी त्या ठिकाणी AI तंत्रज्ञानाचा काय वापर करता येईल, मागच्याच 15 दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी एक कार्यशाळा अटेंड केली डॉक्टर विवेक फडटे यांनी। या
राज्यातील 1000 शिक्षकांना एकत्र केलं. कुलकर्णी साहेब 1000 शिक्षकांना 1000 शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल. त्या ठिकाणी फक्त 2 शेतकरी ही अपयश आले. 997 शेतकऱ्यांना 130 टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. मी ज्यावेळी कार्यशाळेमध्ये अरेस्ट केली त्यावेळी कार्यशाळा गेलो. त्या कार्यशाळेमध्ये बघत असताना की एक 10 एकराचा प्लॉट होता. त्या 10 एकराच्या प्लॉटमध्ये ठराविक ठिकाणी तांबडा येणार यायनं आधी 2 दिवस सांगितलं होतं आणि त्यानंतर तिथं तांबडा आला. मग त्याने ड्रोनच्या माध्यमातून जिथं तांबडा आला तर तेवढी फॉर्मिंग केली. म्हणजे आपण म्हणतो या तंत्रज्ञानामध्ये खूप खर्चिक आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे कोरेगावात थेट प्रक्षेपण. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने रविवारी सकाळी हॉटेल दरबार येथे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. शहरवासियांनी आतुरतेने 124वा भाग पाहिला. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांच्या पुढाकाराने हॉटेल दरबार येथे शहरवासियांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मन की बात हा कार्यक्रम जनतेचा सामूहिक आवाज म्हणून केवळ देशभर नव्हे तर जागतिक पातळीवर काम करतो. जिथे आपण संघर्षाच्या कथा सांगतो, यशाचा उत्सव साजरा करतो आणि न सांगितल्या गेलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकतो, तो एका नवीन भारताच्या आशेचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असून आम्ही तो आवर्जून पाहतो. पंतप्रधान ज्याप्रमाणे सूचना देतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या वर्तनामध्ये बदल करतो आणि तो नेहमी सकारात्मकच असतो, असा अनुभव आला असल्याचे प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी सांगितले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहर आणि तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला नवनवीन संदेश देत प्रेरणादायी यशोगाथा पोहोचवत असतात. त्यामुळे या कार्यक्रमाची देशवासियांमध्ये मोठी उत्सुकता असते. या संवादातून ग्रामीण भारत स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण, महिला सशक्तीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवीन युवा उपक्रमांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच मन की बात हा कार्यक्रम आज देशभरात घराघरात पोहोचला असून लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे, असे महेश बर्गे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम. कोयनेसह धोम, बलकवडी, उरमोडी, कनेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यात पावसाची संततधार कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने कोयना, धोम, बलकवडी, कन्हेर, उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. या संदर्भात जलसिंचन विभागाकडून रविवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर, वाई, जावली आणि पाटण तालुक्यात डोंगराळ भागात पावसाची संततधार कायम आहे. धरणांमधील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणातून सायंकाळी 5 वाजता 6 वक्र दरवाजे 5 फुटाहून 6 फूट 6 इंचापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे 29,646 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धोम धरण 90.23% भरले असून शनिवारी मध्यरात्री 12 वाजता धरणातून 7,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धोम बलकवडी धरण 86.39% भरले असून धरणातून आता 3,232 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. कन्हेर धरणातून रविवारी सकाळी 9 वाजता 5,000 क्युसेस पाणी वेण्णा नदीपात्रात सोडले जात आहे. उरमोडी धरणातून रविवारी दुपारी 12 वाजता 500 क्युसेस पाणी उरमोडी नदीपात्रात सोडले जात आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा, कोयना, वेण्णा आणि उरमोडी नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यभरातील अवकाळीमुळे बाधित 3,98,000 शेतकऱ्यांना मदतीपोटी 337 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीस मान्यता. मंत्री मकरंद पाटील यांची माहिती. अवकाळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. बाधित झालेल्या राज्यभरातील 3,98,000 शेतकऱ्यांना
मदतीपोटी 337 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी रविवारी सकाळी 10 वाजता दिली. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3,98,703 बाधित शेतकऱ्यांच्या 1,87,053.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53,000 इतका निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील 67,462 शेतकऱ्यांच्या 34,542.46 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 59 कोटी 98 लाख 20,000 रुपये, पुणे विभागातील 1,07,463 शेतकऱ्यांच्या 45,000 रुपये, 128.88 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 81 कोटी 27 लाख 27,000 रुपये, नाशिक विभागातील 1,05,147 शेतकऱ्यांच्या 45,935.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 85 कोटी 67 लाख 8,000 रुपये, कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांच्या 4,473.69 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 9 कोटी 38 लाख 24,000 रुपये, अमरावती विभागातील 54,729 शेतकऱ्यांच्या 36,189.86 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 66 कोटी 19 लाख 11,000 रुपये आणि नागपूर विभागातील 50,194 शेतकऱ्यांच्या 20,783.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 34 कोटी 91 लाख 63,000 रुपये मदतीचा समावेश आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.